नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असून लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतला असेल तर सावधान. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण की आता या ठिकाणी तुम्हाला दोन योजनेचे तुमचे पैसे बंदसुद्धा होऊ शकतात. कारण की आता या ठिकाणी सरकारने यावरती कडक कारवाई करणे सुरू केले. तर काही संपूर्ण अपडेट एवढ्याच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहण्याचा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा. चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि काही संपूर्ण अपडेट ते एकदा जाणून घेऊयात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्मची छाननी सुरू झाली आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असून लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरला असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तरी एका योजनेचे पैसे मिळणार आहे. कारण की आता या ठिकाणी जर तुम्ही पोर्टलवरती जर लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आता या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर यस असे दाखवत आहे, म्हणजेच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत आणि आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकसुद्धा हप्ता मिळणार नाही. या ठिकाणी तुम्हाला ही बाब लक्षात ठेवायची आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे महिलांना पैसे का नाही मिळणार, कारण की सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती तेव्हा काही महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या, ज्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही 4 नंबरला पाहू शकता. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जास्त रकमेचा जर लाभ घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे. म्हणजेच तुम्ही आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे महिन्याकाठी 1,500 रुपये घेत असून लाडकी बहीण योजनेचा देखील फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पैसेसुद्धा आले असतील तर आता या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे संजय गांधी निराधार योजनेचेच पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर यस असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही. तर असं होतं माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि या ठिकाणी आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की या ठिकाणी त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर भरला असेल आणि ते जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती कळेल. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.